श्यामने विचारलं, आपण कोण? कोण पाहिजे तुम्हाला? ती रागाने म्हणाली, मी अजयची बायको म्हणजे मैत्रीण आहे आणि त्याला भेटायला आली आहे. श्याम म्हणाला, या ना, आत या. इथे सोफ्यावर बसा, मी भैयाला बोलवतो. श्याम पुटपुटतच जात होता. अजय भैया कधीपासून मुलींसोबत मैत्री करू लागलेत? बाबांनी त्याला विचारलं, दारावर कोण आलं होतं? तो म्हणाला, अजय भाऊंची मुलगी मैत्रीण आहे. बाबा आश्चर्याने म्हणाले, मुलगी मैत्रीण? हा वेडा झालाय की काय? काय बोलतोय काही कळतच नाही. श्याम अजयला बोलवायला गेला. तोवर घरातले सगळे लोक त्या मुलीशी निशाशी विचारपूस करत होते. अजय धावतच खाली आला. तेव्हा ती म्हणाली, तू फोन उचलत नव्हतास ना माझ्या मेसेजला उत्तर देत होतास, म्हणून मी विचार केला की थेट तुझ्या घरी जाऊनच तुला भेटावं. कसा आहेस तू? अजय निशाला घरात पाहून थोडासा गोंधळला, पण आता त्याच्या हातात काहीच नव्हतं. सगळ्या घरच्यांनी निशाला पाहिलंच होतं. अजयने निशाच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. तेवढ्यात आराधना तिथे आली. आई म्हणाली, निशा, ही तुझ्या मित्राची पत्नी आराधना. अचानक निशाच्या तोंडून निघालं, काय? तू लग्न केलंस? निशासाठी ही गोष्ट एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. तिला अजिबातच अपेक्षा नव्हती की घरात येऊन असं काही ऐकायला मिळेल. आई म्हणाली, हो बाळा, आहे ना माझी सून गोड. आता निशासाठी तिथे थांबणं फारच कठीण झालं होतं. निशा म्हणाली, ठीक आहे आंटी, मी निघते आता. अगं पण नाश्ता तरी करून जा. नाही आंटी, नंतर कधीतरी येईन. अजय, जा रे, तिला बाहेर पर्यंत सोडून ये. ती बाहेर गेली तेव्हा अजय म्हणाला, निशा, जे काही घडलं ते अगदी अचानक झालं. मी आजही तुझ्यावरच प्रेम करतो आणि कदाचित कायमच करत राहीन. निशा म्हणाली, आता पुरे अजय. तू एकदाही सांगितलं नाहीस की तुझं लग्न झालंय. फोन उचलत नव्हतास, मेसेजला उत्तर देत नव्हतास. आज मी इथे आले नसते तर मला अजूनही काहीच कळलं नसतं की तू लग्न केलं आहेस. तू फार मोठा धोकेबाज निघालास. लहानपणापासून तुझ्यासोबत होते, पण तुला ओळखू शकले नाही. तू माझ्यासोबत लग्न करायचे स्वप्न पाहायचास आणि इथे दुसरीशी लग्न करून टाकलंस. तू मला धोका दिलास अजय. असं म्हणत ती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. अजय म्हणाला, प्रेम मी तुझ्यावरच करतो. तिच्यासाठी माझ्या मनात काहीच भावना नाहीत. हे लग्न मला मजबुरीत करावं लागलं, कारण आराधना माझ्या भावाची पत्नी आहे आणि ती गरोदर आहे. आईला असं वाटतं की अमरदादा त्या बाळाच्या रूपात परत आपल्या आयुष्यात येणार आहे. निशा म्हणाली, तर तू त्याचा काका म्हणूनही तिची काळजी घेऊ शकला असतास ना? तो म्हणाला, हो, पण आराधनाचं दुसरं लग्न झाल्यानंतर ती आपल्या मुलालाही लग्नानंतर सोबत घेऊन गेली असती. परिस्थितीच अशी निर्माण झाली होती. कृपया माझं बोलणं समजून घे. मी तुला फसवलेलं नाहीये. मी स्वतःच या सगळ्यात अडकत चाललो आहे. निशा म्हणाली, नाही अजय, तुला आराधनाला घटस्फोट द्यावा लागेल. तुझं कुटुंब सोडावं लागेल. तो म्हणाला, नाही निशा, मी माझ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या टाळू शकत नाही. भावाच्या निधनानंतर ती जबाबदारी माझीच आहे. निशा म्हणाली, तर मग ठीक आहे, तुला मला सोडावं लागेल. आजपासून आपले मार्ग वेगळे. असं म्हणत ती निघून गेली. हे सगळं आराधना ऐकते. ती आत येते आणि मिनीला विचारते, मिनी, ही जी मुलगी आली होती ती कोण होती? मिनी घाबरत म्हणाली, मला नाही माहीत वहिनी. खोटं बोलू नकोस मिनी, खरं खरं सांग. मिनी सांगू लागते, हो वहिनी, मला माहीत आहे. भैया तिच्यावर लहानपणापासून खूप प्रेम करत होता. दोघं लग्न करणार होते आणि याबद्दल फक्त मी आणि अमर भैया यांनाच माहीत होतं. अमर भैया म्हणाले होते की मी पप्पा आणि आईला लग्नासाठी तयार करेन, पण आधी तू स्वतःच्या पायावर उभा राहा. मी सगळं ठीक करून टाकेन. पण त्याआधीच तो बोलता बोलता मिनी रडू लागली. आराधना दिवसभर फक्त हेच विचार करत बसली की माझ्यामुळे आज दोन प्रेम करणारे एकमेकांपासून वेगळे झाले. ती निशाविषयी विचार करत होती, कारण आता ती निशाची गुन्हेगार झाली होती. संध्याकाळी 7 वाजता आईने सगळ्यांना तयार होण्यास सांगितलं. आराधनाही तयार होऊन खाली आली. लाल रंगाची साडी, मोकळे केस, ओठांवर लिपस्टिक, डोळ्यात काजळ आणि कपाळावर एक छोटीशी टिकली. सगळे तिच्याकडेच पाहत होते. अजयनेही एक नजर पाहिलं आणि थबकला, कारण हा रंग त्याचा आवडता होता. मिनी म्हणाली, वहिनी, आज तर तुम्ही भैयाचा आवडता रंग घातलाय. क्या बात है, आय एम इम्प्रेस. आराधना म्हणाली, पण ही साडी तर आईंनी दिली आहे. आई म्हणाल्या, हो, बघ ना किती सुंदर दिसते माझी सून. बाबांनी विचारलं, आता सगळे जाल का? परत यायला उशीर होईल. सगळे एकत्र निघाले. तिथे पार्टीत सगळे मजा करू लागले. अजय आपल्या मित्रांना भेटून खुश झाला.
निशाही तिथे आली होती. ती आराधनाला कमी लेखाईचं ठरवून आली होती, कारण जिथे आधी निशा बसली होती तिथेच नंतर आराधना जाऊन बसली. निशा तिथे येऊन आराधनाला म्हणाली, तुला दुसऱ्यांची जागा हिसकावून घेण्याची सवय आहे का? ही माझी सीट आहे. आराधना उठून उभी राहिली. सॉरी, मला रिकामी वाटली म्हणून बसले. निशा म्हणाली, कोणीतरी रिकामा दिसेल तर त्याच्याशी लग्नही करशील का? आराधना म्हणाली, सॉरी, तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे? तेवढ्यात तिथे मिनी आली आणि म्हणाली, चल वहिनी, इथून निघूया. पण तरीसुद्धा निशाचं मन भरलं नाही. ती म्हणाली, अरे मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, अजयने लग्न केले, तेही सेकंड हँड बायकोशी. आपण सेकंड हँड गाडी घेतो, पण हा बिचारा तर सेकंड हँड बायको घेऊन बसलाय. काही लोकांना दुसऱ्यांचे उतरण घालायची सवयच असते. आधीही हा आपल्या भावाचे जुने कपडे घालायचा, उरलेलं अन्न खायचा, पण आता तो स्वतःच्या भावाच्या सोडून दिलेल्या बायकोला आणि मुलाला देखील आपलं समजत आहे. सगळ्या मित्रमैत्रिणींनी निशाला समजवण्याचा प्रयत्न केला, असं बोलू नकोस, पण ती काही थांबली नाही. ती आराधनाजवळ जाऊन थेट म्हणाली, पहिल्यांदा मोठा भाऊ, आता लहान भाऊ. किती पुरुषांसोबत खेळतेस तू, लाज नाही वाटत तुला? हे ऐकून अजयला आता सहन झालं नाही. त्याने निशाला एक झणझणीत कानाखाली मारली आणि सर्वांच्या समोर आराधनाचा हात पकडून तिला घेऊन गाडीत बसला. सगळे गप्प झाले, शांतपणे गाडीत बसले. घरी पोहोचल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या खोलीत निघून गेले. आराधना पाण्याची बाटली घेऊन खोलीत आली. अजय बाल्कनीत उभा राहून काहीतरी विचार करत होता. आराधना त्याच्याकडे जाऊन म्हणाली, काय झालं? निशाच्या शब्दांनी वाईट वाटलं का तुम्हाला? तो म्हणाला, जा इथून, मला काहीच बोलायचं नाही आहे. ती म्हणाली, का बोलायचं नाही? जर तुम्ही निशावर इतकं प्रेम करत होतात तर मग हे लग्न का केलं? त्या बिचारीचं मन तुम्हीच तर तोडलंत. एकाच वेळी 3 आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलीत. तो आराधनाकडे एकटक पाहत होता. मग म्हणाला, आता तरी जा इथून प्लीज. आराधना म्हणाली, नाही, आज मला बोलू द्या. तुम्ही या बाळाचे काका म्हणूनही त्याचं संगोपन करू शकत होतात. त्याला वडिलांचं प्रेम देऊ शकला असतात. बरोबरच तर म्हणाली ती. स्वतःच्या भावाने सोडून दिलेल्या बायकोशी लग्न केलं. सगळेजण हेच म्हणतील की मीच तुम्हाला फसवलंय, माझ्या या बाळाला ढाल बनवून. तुम्ही स्वतःसोबत मलाही बदनाम केलं. आराधना अजून बोलतच होती. तेवढ्यात अचानक अजयने तिला स्वतःकडे ओढलं आणि दोन्ही हातांनी तिचे गाल धरून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आराधनाच्या डोळ्यात आश्चर्यच आश्चर्य भरलं. तिला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की अजय तिला किस करेल. ती घाबरली. अजय म्हणाला, एकदम शांत. मी बोलतोय ना, तर मग गप्प बसायचं. जेव्हापासून आली आहेस सतत कुरकुर करत आहेस. मला या लग्नाचा अजिबात पश्चाताप नाही आणि या बाळाचा तर अजिबात नाही. हे माझं बाळ आहे. रक्त जरी भावाचं असलं तरी त्याचा बाप मीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक स्त्री कधीच सेकंड हँड नसते. ती एकतर पत्नी असते, नाहीतर मैत्रीण. जग तुझ्याबद्दल काय बोलतं याची मला पर्वा नाही. तू माझी बायको आहेस आणि या घराची सूनसुद्धा. बस. आजपासून मला जास्त प्रश्न विचारू नकोस, नाहीतर तुला गप्प बसवण्यासाठी मला पुन्हा तेच करावं लागेल. असं बोलून तो जाऊन सोफ्यावर झोपला. थोडा वेळ आराधना तशीच मूर्तीसारखी उभी राहिली. अजय म्हणाला, आता सगळी रात्र तशीच उभी राहणार आहेस का? जा, कपडे बदल आणि लाईट बंद करून झोप. ती पटकन कपडे बदलून आली आणि झोपली. सकाळ झाली. आराधनाचे लक्ष अजयकडे जातं. त्याच्या ओठांवर अजूनही लिपस्टिक लागलेली होती. ती ते पुसण्याचा प्रयत्न करत रुमाल घेऊन त्याच्याजवळ गेली आणि अलगद त्याचे ओठ पुसू लागली. अजय दचकून उठला. काय करतेस तू इथे? तेवढ्यात आराधना म्हणाली, मी तुमचे ओठ. आणि इतक्यात मिनी खोलीत येते. तिला बघून आराधना पटकन उभी राहते. मिनी तिला म्हणते, चल वहिनी, आई तुला बोलवत आहे. तेवढ्यात तिचं लक्ष अजयकडे जातं. ती त्याला म्हणते, अरे भाऊ, रात्री चुकून तू वहिनीची लिपस्टिक लावली की काय? तुझ्या ओठांवर लिपस्टिक लागली आहे. अजयने तिला रागवून म्हटलं, चल पळ इथून. आराधना ही गप्पच तिथून निघून गेली. अजयने आरशात पाहिलं आणि स्वतःशीच बोलला, वा, दिवसभर बडबड करत असतात मॅडम, पण एवढं नाही सांगू शकली की हा लिपस्टिकचा डाग पुसा. आज तर ही मिनी माझी सगळ्यांसमोर थट्टा करणार खाली. सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते. अचानक मिनी म्हणाली, बाबा, आता कॉस्मेटिक्सच्या वस्तूंचे दर वाढणार आहेत. बाबांनी विचारलं, का गं असं? मिनी म्हणाली,
कारण आजकाल मुलंही लिपस्टिक लावायला लागलेत. अजय तेव्हा चहा पीत होता. त्याला ठसका लागला आणि तो जोरजोराने खोकलायला लागला. आई म्हणाली, पाठीवर थाप दे त्याच्या. किती वेळ सांगितलंय की जेवताना पेपर वाचू नकोस, पण माझं ऐकतो कोण? सॉरी, मिनी हळूच म्हणाली. हे तर पेपरमध्ये छापून आलं होतं. मी तर फक्त वाचत होते. अजय फक्त तिच्याकडे रागाने बघतो. मग तो आईकडे वळून म्हणतो, आई, आज मला एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. तिकडेच चाललोय. मला आशीर्वाद दे. आज तरी ही नोकरी मिळू दे. आईने आराधनाला सांगितलं, आराधना, त्याच्या कपाळाला तिलक लाव. पूजेसमोरच थाली ठेवली असेल. मिनी लगेच म्हणाली, वहिनी, जर कुंकू मिळालं नाही तर लिपस्टिकचा तिलक लावू शकतेस. अजयने चिडून मिनीकडे पाहिलं. आई म्हणाली, अगं, आज काय झालंय तुला? का त्याच्या मागे लागली आहेस? अजय म्हणाला, आई, आता ठरवलंय. हिचं लग्न लावून देतो आणि घरातून पाठवून देतो. म्हणजे घरात शांती राहील. आई म्हणाली, जा बेटा, तिलक लावून घे. आराधना अजयच्या कपाळावर तिलक लावते. अजय तिच्याकडे बघून नजर खाली झुकवतो. नंतर घरातून निघून जातो. थोड्या वेळाने फोन आला. आई, मला नोकरी मिळाली आणि मी आजपासूनच काम सुरू केलं आहे. मी रात्रीच घरी येईन. तुम्ही बाबा आणि घरातल्यांना सांगून टाका. त्याने फोन ठेवला. आईने ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली. रात्रीचे 10 वाजले होते, पण अजून अजय परतला नव्हता. आई म्हणाली, मिनी, एकदा फोन करून विचार ना कधी येणार आहे. खूप उशीर झालाय. मिनीने अजयला फोन करून विचारलं, दादा, अजून किती वेळ लागेल? तो म्हणाला, आज पहिला दिवस आहे म्हणून काम समजून घेण्यात वेळ लागतोय. तुम्ही सगळे जेवून घ्या आणि झोपा. मी आलो की जेवेन. मिनी म्हणाली, दादाला यायला उशीर होईल. सगळ्यांनी ठरवलं, चला आपण जेवून झोपूया. तो येऊन जेवून घेईल. सगळ्यांनी जेवून घेतलं आणि झोपायला गेले. थोड्या वेळाने अजय घरी आला. तो आपल्या खोलीत गेला तर आराधना तिथे नव्हती. तो घाबरला. बाहेर आला तर अमर भैयाच्या खोलीची लाईट चालू होती. तो तिथे गेला. आराधना अमरच्या फोटोला हृदयाशी कवटाळून झोपली होती. हे सगळं पाहून अजय शांतपणे परत आपल्या खोलीत गेला. त्याने कपडे बदलले, फ्रीजमधून पाणी काढलं आणि जेवणाचा ताट घेण्यासाठी पुढे झाला. तेवढ्यात आराधना तिथे आली. तिने ताटात जेवण वाढलं आणि काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने अजय खोलीत आला तर ती झोपली होती. अजय जाऊन सोफ्यावर आडवा झाला, पण त्याला झोप लागत नव्हती. तो खूप थकल्यासारखा वाटत होता. त्याच्या मनात आलं, आज एक पेग घेतला असता तर सगळा थकवा निघून गेला असता. पण त्याने आराधनाकडे पाहिलं आणि शांत राहिला. नको, हिला त्रास होईल. चल, झोपायचा प्रयत्न करतो. असं म्हणत तो डोळे मिटून पडून राहिला. पण झोप येईना. मग तो उठून बाल्कनीत आला. आराधनाची अचानक झोप मोडली. सोफ्यावर अजय नाही हे पाहून ती इकडे तिकडे पाहू लागली. जेव्हा तिला दिसलं की अजय बाल्कनीत शांत उभा आहे, तेव्हा ती त्याच्याजवळ गेली आणि हळूच त्याला म्हणाली, काय झालं? तो म्हणाला, झोप येत नाहीये. खूप थकल्यासारखं वाटतंय. थोडंसं प्यावंसं वाटतंय, पण ड्रिंक नाही करू शकत कारण तुला त्रास होईल. आराधना हसत म्हणाली, अच्छा, तर चला. असं म्हणत तिने त्याचा हात धरला आणि अजयला बेडवर नेऊन बसवलं. आता तुम्ही झोपा. तो म्हणाला, इथे? पण तू कशी झोपशील? ती हसत म्हणाली, मी या बाजूला झोपेन. मी तुमच्या डोक्याची मालिश करून देते. तुम्हाला झोप लागेल. तिने केसात तेल लावलं आणि डोक्यावर हलक्या हाताने मसाज करू लागली. ती त्याच्या अगदी जवळ बसली होती आणि मंद स्वरात एक गाणं गुणगुणत होती. त्याचे केस अलगद कुरवाळत होती. अजयने झोपेतच तिचा हात पकडला आणि आपल्या छातीवर ठेवला. तो खोल झोपेत गेला होता. आराधनाने हळूच आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि मग तीही झोपी गेली. सकाळी जेव्हा अजयची झोप उघडली तेव्हा तो समोर आराधनाकडे बघतो. त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. तो मनातच विचार करू लागला, काहीतरी आहे तुझ्यात जे प्रत्येकाला तुझ्याजवळ ओढून घेतं. तेवढ्यात आराधना चुळबुळ करू लागली. ती डोळे उघडणार तेवढ्यात तो पुन्हा झोपेचं नाटक करून झोपून राहिला. आराधना पटकन उठली आणि बाथरूममध्ये निघून गेली. अजय तसाच पडून राहिला. आज त्याला उठावंसं वाटत नव्हतं. आराधना बाथरूममधून बाहेर आली आणि आरशात बघून केस सुकवायला लागली. तिच्या केसातील पाण्याचे थेंब अजयच्या चेहऱ्यावर पडत होते, पण तो काही बोलला नाही. कारण त्याला एक नवीन भावना जाणवत होती. एक अशी भावना जी त्याला खूप आवडत होती. तो नकळत आराधनाकडे पाहतच राहिला.
इतक्यात मिनी खोलीत आली. गुड मॉर्निंग वहिनी. आराधना हसून म्हणाली, गुड मॉर्निंग. मिनी अजयकडे बघत म्हणाली, भैया अजूनही झोपला आहे? आराधना म्हणाली, हो, काल रात्री उशिराने आले होते. खूप थकले होते म्हणून झोप काही लागत नव्हती. त्यामुळे उशिरा झोपले. आपले केस सावरत आराधना म्हणाली, वहिनी तूच थोडं तुझ्या डोळ्यातूनच प्यायला दिलं असतंस. तुझे डोळे खूपच नशिले आहेत. आराधना हसून म्हणाली, अच्छा, तर सकाळपासून तुझी सुरुवात झाली वाटते. मिनी खट्याळपणे म्हणाली, काय करू वहिनी, हे माझे भाऊसाहेब तर रोमॅन्सपासून मैलो न मैलो दूर आहेत. मी विचार केला की मीच थोडा रोमॅन्स तुझ्यासोबत करून घेते. आराधना खिदळत म्हणाली, अच्छा, म्हणजे आता मला वाटतंय की आईबाबांना तुझ्या लग्नाविषयी बोलायलाच हवं, कारण आता तुझं वय झालंय रोमॅन्स करायचं. मग ती पुढे म्हणाली, चल खाली जाऊया, खूप उशीर झालाय, यांना ऑफिसलाही जायचंय. ओ हो, यांना क्या बात है. ती हसत पुढे म्हणाली, ठीक आहे, मी खाली जाते, तुम्ही तुमच्या यांना प्रेमाने उठवा. आराधना म्हणाली, नाही नाही, सिंह जेव्हा झोपलेला असतो तेव्हा त्याला उठवू नये आणि त्यांना रोखणं टोकणं अजिबात आवडत नाही. आईला सांगते, तेच उठवतील यांना. मिनी म्हणाली, काय वहिनी तू पण ना, तुला वाटते का की भैया खरंच असा आहे? तो दिसायला खडूस वाटतो पण आतून खूप सॉफ्ट आहे. आणि तुझ्यावर तर तो कधीच रागावणार नाही, कारण प्रेम करतो तो तुझ्यावर. मिनीच्या खोडकरपणावर आराधना तिला मारण्यासाठी हात उचलते आणि मिनी हसतच खाली पळून जाते. पण जसं आराधना वळते तसं तिचा पाय जमिनीवर पडलेल्या कुठल्या तरी वस्तूत अडकतो आणि तिचं संतुलन बिघडू लागतं. आराधनाच्या तोंडून अचानक अजयचं नाव निघतं. त्याआधीच अजय धावत येतो आणि तिच्या कमरेला धरून तिला पडण्यापासून वाचवतो. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. अजय आणि आराधनाच्या या कथेत पुढे कुठलं वळण येणार पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.